आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गावांना मध्यरात्री 3 ते 4 वेळा भूकंपाचे धक्के, 4.6 इतकी भूकंप मापक केंद्रामध्ये भूकंपाची नोंद। हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये बसलेले भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातही जाणवले। उदगीर शहरामधील भूकंपाचे हादरे सीसीटीव्हीत कैद। धक्क्यांच्या नंतर जनावरे आणि कुत्रे घाबरल्याचं दिसून आलं। मोशीमध्ये इमारत कोसळलेल्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू। आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, आणखी 8 जण अडकले असल्याची शक्यता। आज मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन। सकाळी 11 वाजता दादरच्या सावरकर सभागृहामध्ये कार्यक्रम। राज ठाकरे कार्यक्रमास संबोधित करणार। 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना मराठी भाषा सक्तीची। महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमांमध्ये सुधारणा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। छगन भुजबळ आजच्या युगातील महात्मा फुले। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ शांत बसणार नाहीत, पटोलेंनी व्यक्त केला विश्वास। बावनकुळेंकडून कामांमध्ये जास्तीत जास्त लवचिकता आणण्यासाठी चांगले निर्णय। बाळासाहेब थोरातांकडूनही मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक। खासदार अनिल देसाईंकडून अँटॉप हिलमध्ये रामरक्षा आणि महाआरती। राम मंदिर चोरी प्रकरणाच्या विरोधात महाआरती करत निषेध। घाटकोपरपुरमध्ये रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील मॅनहोलवर झाकण नव्हतं। मनसे शाखा अध्यक्ष अविनाश कदम यांनी इशारा दिला आणि टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, मॅनहोलवर झाकण बसवण्यात आलं। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। साताऱ्यामधल्या काही तालुक्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर। कराड, सातारा, जावळी आणि वाई तालुक्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर। अयोध्येमधील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामध्ये एसआयटी तपास सुरू। देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यावर चोरीचा आरोप असून आतापर्यंत 8 जणांना अटक, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्रस्टचा बचाव। रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्याला बनवलं हनीमून सूट। जालना रेल्वे स्थानकावरील प्रकार। नंदग्राम एक्सप्रेसच्या ऑन ड्युटी तिकीट निरीक्षकाचं निलंबन, तर डब्याची सजावट करणाऱ्या खासगी डेकोरेटरवर सुद्धा गुन्हा दाखल। रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश। अल निनोच्या संभाव्य प्रभावासाठी केंद्र सरकारकडून तयारी सुरू। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। शेतकऱ्यांना बियाणं, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विमा यासारख्या योजना उपलब्ध करून दिल्या जात आहेत, चौहान यांची माहिती।